नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्नाटकातली मोहीम आणि त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक कसा झालता आणि त्यासाठी काय काय लागलं होतं याबद्दल आपण काही थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत. आणि आजही आपल्या कानावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पडलेला नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल आवडल्यास आपले सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर जाणून घेऊ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांना आत्मविश्वास मिळाला. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज अनेक राजकीय आणि लष्करी हालचाली वाढविल्या. त्याचपैकी एक अतिशय महत्त्वाची म्हणजे कर्नाटकाची स्वारी. राजांनी अनेक प्रदेशावर स्वाऱ्या केल्या. त्याचपैकी 1677 मधील कर्नाटकावरली स्वारी फार फायदेशीर ठरली. कर्नाटक मोहिमेत राजांनी अनेक किल्ले, ठाणी व प्रदेश काबीज केले. मुलाखतीत 100 किल्ले, दरवर्षी 20 लाख होऊन उत्पन्नाचा प्रदेश वर्चस्वाखाली आणला. राज्य विस्ताराचे स्वप्न पूर्ण झाले. तसेच उत्तर कर्नाटकावर मराठी सत्तेची घट झाली. फार मोठा आर्थिक फायदा झाला. आदिलशहाला शह देण्यासाठी व मराठी राज्याचे संरक्षण करण्यासाठी कर्नाटकात दुसरी आघाडी उभी करण्यात आली. ती यशस्वी ठरली. भविष्यात संभाजी राजे व रामराजांना यांचा फायदा झाला. राजांनी मसुदी व सूर व्यवहार चतुर्य सक्षम हेरखाते यांच्याजवळ आपली कर्नाटक मोहीम अगदी थोड्या काळात यशस्वी करून दाखवली होती. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये खूप धाडस होता आणि आपली राज्याभिषेकाची स्वारी आणि त्यानंतर आपले गड किल्ले कशा प्रकारे जिंकले हा आपण या व्हिडिओमध्ये जाणलेला आहे. आणि असेच व्हिडिओ येत राहतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.